ही ट्रिप खास फक्त प्रेमासाठी आलो आम्ही, बाकी काय नाही. प्रेम इतकं 1.5 वर्ष झालं, 1.5 न 2 1 वर्ष होईल आता. अरे तू एक दिवस जरी लांब राहिला तरी आम्हाला 1 वर्षासारखंच वाटतं रे प्रेम. आज आमचा मित्र प्रेम जो दिल्लीवरून परत आलाय, त्यालाच घेऊन आम्ही आज फिरायला जाणार होतो राजगडला. तर बघूया त्याच्यात आणि आपल्यात काय फरक झालाय. चला तर भेटूया मग प्रेमला. काय गांडू बाई कसं आहे लय काय काय चालू केलं आपण. टाइम काय आलाय? 7:30 वाजता व्हायचं टाइम. 7:38 मला काय वाटलं होतं टाइम 7 बोललो होतो. ठीक आहे 7 वाजता इथं होतो. होय. कोण उशीर आलं? स्वतःकडे बघ करायचं का तुला? सड़क बीच में से वीडियो इसका ले रहा मैं. दुकान का हॉटेल राजलक्ष्मी. राजगडला आले की इथे या, चांगला नाश्ता वगैरे आपला. सगळेजण इथं नाश्ता करू शकता. अफोर्डेबल आहे, जास्त महाग नाही. पुढे गेल्यावर आणखी महाग होईल नाश्ता वगैरे, पाणी वगैरे तुम्ही इथूनच घेऊन जावा सगळं. दादा तो पण भारी होती, 1 नंबर. गावाचं नाव काय? दुकानाचं पण नाव इथे या चांगले वरती यांचं पण नाव दाखव. हा दाखवले, घेतले मी. हा पुढे जाऊन अजून महाग होण्यापेक्षा जवळच करून घ्यायचा नाश्ता. भारी आहे. आपल्या नगरसेवकला सांगा जरा रस्ते नीट करायला भाई. हो धूळ बघ, नुसतं धूळ. गाडी चालव की नाही माणसं, नुसतं धूळ धूळ. वाटतं वाघोळीला आलो. हा ना, वागुलीला कमी असतो, वागुलीला कमी असतो. येते तिकीट काढा. किती रुपये पर गाडी 30. काहीच नाश्ता तर आत्ताच केलता, पण आता तरी पण दादूला मजबूत भूक लागलेली आहे. 2 पोहे खाऊन मजबूत भूक लागली दादूला, त्यामुळे आता 5 मिनिटाचा रेस्ट घेतला. राजगड रस्ता अरे इकडनं थ्रिलिंग आहे नाही का? हा त्यामुळे मी बोललो ना. ही ट्रिप खास फक्त प्रेमासाठी आलो आम्ही, बाकी काय नाही. प्रेम इतकं 1.5 वर्ष झालं, 1.5 न 2 1 वर्ष होईल आता. एक दिवस जरी लांब राहिला तरी आम्हाला 1 वर्षासारखंच वाटतं रे प्रेम. 362 वर्ष झाले माहिती. अरे लय गोरा दिसायला लागलो की इकडून. हे गरीब बंद झालं पाहिजे. काय आलं? बाबा मेरा तो गणपती. आलो आलो, घासून घासून आलो. गाईड बोल, काय बोलायचं? लास्ट टाइम आपण जेव्हा आलतो ना भाव, तिकडनं असं आलो होतो, तिकडनं सोडून तो समोर भाले गेला होता. मग आपण असं असं चढत 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 तिकडे बागच्या कोपऱ्यापर्यंत गेलो होतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आवाज आपला नको बोल. लावा ताकद, आम्ही नाही वाकत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काय झालं काय पण तुला? मेलो तुम्ही काय पण बोला भाई. आता काही कमेंट करा, शेअर सबस्क्राईब कोण करा. तुम्ही करा बस झाला. चला चला, ए तू थांबणार तर मॅप मधनं गरजेचं आहे का भाऊ? सेव. इथं खजाना आहे भाऊ, इथं इथं खजाना आहे. लाईट बल्बच्या इथं खजाना आहे. इथं एक्स लिहिले. इथं माझी एक्स पण भेटेल. जाऊ आपण, चल. बेटा माझी एक्स पण भेटेल तिकडे, चल. एक्स तर इथं पण आहे भाऊ. खाली खाली बघ. किती आहेत अशा तुझ्या ex? हे 3 खजाने आहेत का इथं? खुलासा होता, खुलासा हे होता. 3 खजानेवाल्याकडे मी जातो. नाही, एकच एक्स होता. किती झालं? जायचं होतं ना. पुण्यात आणि दिल्लीत काय फरक आहे? दिल्लीमध्ये लोक चांगले नाही, पुण्यातले लोक आपले भारी. दिल्लीमध्ये फोन एकदा ठेवला कुठे टपरीवर तर 5 मिनिटात गेलं तर भेटणार नाही.
पुण्यामध्ये मी अर्धा तासाने पोटापुरे जातो फोन घ्यायला. हा भेटतो आपल्याला भेटतो का ना? किती वेळा झालं? हा आता मी याला गेलतो विलाला मळवलीला मोबाईल हरवला स्टेशनला आणि मला त्यांनी स्वतः फोन करून दिला म्हणजे मी त्या नंबरवर कॉल केला तर त्यांनी उचलून बोलला की स्टेशन जवळ या. त्या लोकांना ते आपल्या लोकांना चोटेल आहेत तिथं. माझा मोबाईल चोरी होणार होता एकदम. मग खिशामधनं काढला आपल्या एवढाच पोरगा होता. हा धरला त्याला असं कसं त्याला म्हणलं या आतमध्ये देतो तुला मोबाईल अंधारा म्हटलं त्याला आलाच नाही. मला उशीर होत दिला सोडून. इथं ह्याच्यात का मेट्रो मध्ये नाही ना बस मध्ये चढत होत तेव्हा. बरं झालं धरला. अरे भाई 1 वर्ष आठवलं मला डायरेक्ट मोबाईल असं खिचलं तेव्हा. पैसे आठवले का मग 1 वर्ष मी तेव्हा केलं तेव्हा विषय परत टाकला बघ असं तोंडाने नको श्वास सोडू. आत्ताच टाकलं लग्न काय होईल. अरे भाऊ थांब ना. इथं घोरपडे पण राजगड देवाचे पाय पडले त्याच्या राजगुरू देवाचे झालं घेतली. असं झोपल्यावर तुम्ही चिंतात जात नाही वर. आजी सांगा जरा त्याला येडेताळी करतोय. उठ म्हणा आजी. मी नाही येणार पुढच्या वेळेस असलं भाई वेला गेला असं आहे का नाही. अरे तबीच भाई मेरा इसलिए वाटलं गई थी ना पण बारिश बिरिश थी तब इसलिए कुछ नहीं लगा जाना. अरे बस के बात हायलाइट करतो काय मला थोडाच करणार आता जाऊ पर्यंत. बारवर बघायचं गेला का खाली. हा ना काय म्हणे तोरणा नको राजगडला चला. हाच वाटला राजगड तो म्हणून तोरणाला जा. तोर ना याच्यावरच ना अवघड आहे. काय आलं रे झालं काय पण रेस्ट घेतो रेस्ट. टाइम प्लीज. हे भाई चुपचाप चल. अरे भाऊ लय आलाय तर चल. हा राहू दे तू आलाय तर बघ की सांग रे प्रेम काय विषय काय नाही भाई चल. तर शँकी चढला होता तेव्हा मग काय विचार चले साई झोपतो भाऊ झोपतोय विश्रांती बाकडे दिसले का झोपतं ते बघा आता 3 वेळा झोपलं चढता उठे उठ माणसा ते फ्री टाइम मध्ये किती झोपत असेल विचार कर. विलाला गेल्यावर पण झोपतो ऑफिस मध्ये पण झोपला ना पण आयुष्यात कधी झोपला नाही. चुकीचं बोलते तू. पर्सनल डॅमेज करतो काय. झोपल थांब. डोळे उघड. चक्कर येते काय. चक्कर दे भाई बरोबर उमेश भाऊ बोलत होता ते केल्यावर चक्कर येते. शॉर्ट टर्म मेमरी लॉस होतो. शॉर्ट टर्म मेमरी लॉस. उठ हो मैं इधर देख. कोण 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 म्हणते मावशी किती वेळा अजून थोडं ना. प्रेम या फॉरेन दिसायला लागलाय. फॉरेनर गोरा गोरा चमका लागला उन्हात. कधी आहे ना भाऊ विशाल भाऊ काय काय गोष्टी आहेत ना तोंडवर बोललेलं बरं असतं. काय रे बाबा जसं की मला नाही म्हणायचं होतं तुला येण्यासाठी. इसका मग का आला मग का आला. मित्रांसाठी आलोय कारण की माझ्या आपल्यांच्या खुशीत मला भेटतं चुकून तुझे हात तुटले काय का पाय तुटले. बोट बोट तुटले. दिल तुटलाय माझा दिल. ते नाही जोडू शकत दादू मी. अरे आपल्याकडे काय आता कसे मस्त ऊन प्लस धुके प्लस भुके पोटात. राजगड सारखा थोडा किल्ला ना आवड पाहिजे की आला ते डोळा. मित्रांनो आवड पाहिजे फक्त गड किल्ले फिरण्याची. बस बस मग किती बी पाठ हातात येऊ दे. स्क्रिप्ट संपली. स्क्रिप्टली काही नाही रे. अनस्क्रिप्टेड आहे रे अनफिल्टर. खूप स्क्रिप्टेड नाहीये गाईस. ज्या प्रकारे तू गायस म्हणलाय तुला मला लहान वाटायला लागले. मग किती वरती अजून पोहोचलोय काय. हो पहिला दरवाजा आला की पोहोचलो. दरवाजा अरे
चोर दरवाजा चोर. फायनली ए पहिला टप्पा आहे. भाई कडू लागले भरपूर. हा आहे पद्मावती तलाव. इथं काय माहिती नाही काय आज सरस्वती माते. आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही आज इथे का आलेत वाचायला किंवा तुम्ही केव्हा केव्हा येता. त्यानुसार त्यांनी थोडी माहिती सांगितली ती पुढील प्रमाणे. मुलांच्या जे तरुण पिढी आहे त्यांच्यातले जे संस्कार गमवत चाललेत ते कसे जपावे आणि इतरांपर्यंतही कसे पोहोचावे त्यासाठी आम्ही काम करतो. आणि आपलं कुठे कॉलेज कॉलेज नाही वेगवेगळ्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत. वेगवेगळ्या कॉलेज म्हणजे जे घरच्यांनी संस्कार द्यायला पाहिजे लहानपणापासून ते आता भेटत नाहीत त्यामुळे संस्कार भेटले भेटलेत. पण पुण्यात येऊन विसरले. पुण्यात येऊन विसरले. मित्रांच्या संघात शिक्षकांच्या शिकवणीपेक्षा जास्त ती प्रभावी करतात. आता तुम्हाला बोलेल मी पण कसं झालं गडावरती आपण येतो तेव्हाच्या काळीचे कपडे जरी म्हणले आणि आताचे जसं बरोबर आहे की याच्यानुसार कन्व्हिनियंट बदललं पाहिजे माणसांनी पण एवढं पण नाही बदललं पाहिजे की हिथं येऊन कपडे घाला कसे घालायचे तसे पण कमीत कमी हिथं येऊन जे इथलं खरं हे आहे महत्व आहे ते तरी तुम्ही मोडू नका. इथे येऊन लोक काय काय वेगवेगळे विचित्र कारण कळतात. वरती खूप काही सापडलं ते सांगूही शकत नाही. व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे आपण यांचा व्हिडिओ दुसऱ्या पार्टमध्ये पूर्ण यांचीच माहिती घेऊ. यांच्या पेजचं नाव आहे स्वारी स्वराज्य की. जाऊन फॉलो करा आणि पुढील अपडेटसाठी आम्हाला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या भागामध्ये.